मित्रांनो, सफायर टॉक्स मराठीच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल फोन उत्पादनासाठी भारत सरकारने जी पॅकेज लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आणलेली आहे या स्कीमबद्दल आपण चर्चा करणार आहोत। पॅकेज लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम म्हणजेच की PLI स्कीम भारत सरकारने 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत आणली होती। परंतु ही स्कीम मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये इतकी लोकप्रिय आहे की त्यांनी भारत सरकारकडे ही स्कीम पुढे 5 वर्ष म्हणजे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत वाढवण्याचा तकादा लावलेला आहे। ही स्कीम बऱ्याच प्रकारे आपण म्हटलं तर अतिशय युनिक आहे, म्हणजे बाकी स्कीम्सपेक्षा ही अतिशय वेगळी आहे। या स्कीममध्ये भारत सरकारने एक बेसलाईन प्रोडक्शन ठरवलं आहे विदेशी कंपन्यांसाठी आणि काही कमी प्रमाणात बेसलाईन प्रोडक्शन ठरवलं आहे देशी कंपन्यांसाठी। जेव्हा कुठलीही कंपनी या बेसलाईन प्रोडक्शनपेक्षा जास्त प्रोडक्शन करते तेव्हा भारत सरकार त्याला 4% ते 6% नियमाप्रमाणे इन्सेंटिव्ह देते। ही स्कीम इतकी लोकप्रिय झाली आहे की या स्कीममुळे सगळ्या कंपन्यांना आपलं प्रोडक्शन आणि सेल हे जास्तीत जास्त वाढवण्यासाठी उत्तेजना मिळते। या स्कीममुळे भारतामध्ये सॅमसंग, ॲपल इत्यादी मोठ्या मोबाईल फोन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या फॅक्टरी उघडलेल्या आहेत। तर ह्या स्कीमचे काय महत्त्व आहे आणि कशामुळे ही स्कीम पुढची 5 वर्ष वाढवण्याचा तकादा मोबाईल कंपन्यांनी लावला आहे, आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ही PLI स्कीम किती यशस्वी आहे समजण्यासाठी आपण काही आकडेवारी बघूया। भारत सरकारने ही स्कीम 1 एप्रिल 2021ला चालू केली। डिसेंबर 2020च्या अखेरीपर्यंत भारतामध्ये जे मोबाईल फोन विकले आणि वापरले जात होते त्यापैकी 85 ते 90% मोबाईल फोन बाहेरून आयात केले जायचे। परंतु आत्ताच्या घडीला म्हणजे एप्रिल 2026ला भारतामध्ये विकले आणि वापरले जाणारे जवळजवळ 90% मोबाईल फोन हे भारतातच बनवले जातात। अजून आपण 3 महत्त्वाचे आकडे बघितले तर ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे 2021 ते 2026 या कालावधीमध्ये भारतामध्ये 8,44,000 कोटी रुपयांचं मोबाईल फोनचं उत्पादन झालं। या कालावधीमध्ये 12,390 कोटीची अतिरिक्त गुंतवणूक भारतामध्ये मोबाईल फोन उत्पादन क्षेत्रात आली आणि मोबाईल फोन उत्पादन क्षेत्राने 1,30,000 भारतीयांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या। दुसरी गोष्ट आपण बघायची झाली तर आजच्या घडीला म्हणजे एप्रिल 2026मध्ये भारत ही मोबाईल फोन उत्पादन करणारी जगातली दुसरी मोठी सत्ता आहे। सगळ्यात मोठं मोबाईल फोनचं उत्पादन चायनामध्ये अजूनही होतं, परंतु भारत आता नंबर 2वर येऊन पोचलेला आहे। 31 मार्च 2026 पर्यंत भारताने 70 अरब डॉलर म्हणजे $70 बिलियन मोबाईल फोनचं प्रोडक्शन एका वर्षामध्ये केलं होतं। म्हणजे आर्थिक वर्ष 25-26मध्ये भारताने $70 बिलियन मोबाईल फोनचं प्रोडक्शन केलं होतं आणि त्यापैकी $30 बिलियन म्हणजे 30 अब्ज रुपयांच्या मोबाईल फोनची निर्यात भारतातून झालेली होती। त्यामुळे ही PLI स्कीम 1 जी आहे ती भारतामध्ये अतिशय यशस्वी झाली आहे आणि ह्यातनं जो लाभ भारताला झाला आहे तो लाभ आता संपुष्टात येऊ नये म्हणून ही स्कीम अजून 5 वर्ष वाढवा अशी मोबाईल फोन कंपन्यांची मागणी भारत सरकारकडे आहे। आत्ताच्या घडीला आपण बघितलं की बरेचसे मोबाईल फोन जे भारतामध्ये उत्पादन केले जातात त्यांच्यामध्ये जे वापरले जाणारे कॉम्पोनंट्स असतात ते अजूनसुद्धा बाहेरून निर्यात केले जातात। मोबाईल फोन कंपन्यांची भारत सरकारकडे ही मागणी आहे की ही स्कीम तुम्ही अजून 5 वर्ष समजा चालू ठेवली तर जे मोबाईल फोनमध्ये लागणारे कॉम्पोनंट्स आहेत की जशा बॅटऱ्या, त्यानंतर चिप्स, मोबाईल फोनच्या स्क्रीन्स इत्यादी सगळ्या गोष्टींचं उत्पादनसुद्धा आता भारतात आणायचा पूर्ण प्रयत्न करू, जेणेकरून भारताच्या मोबाईल फोन उत्पादनामध्ये जी व्हॅल्यू ॲडिशन आहे ती जास्त वाढत जाईल। दुसरी गोष्ट, भारतामध्ये जितके जास्त मोबाईल फोन बनतील तेवढेच जास्त हे ज्या सपोर्टिंग इंडस्ट्रीज आहेत म्हणजे जसं आपण म्हटलं असं बॅटरी, चिप्स, स्क्रीन्स इत्यादी ह्या सगळ्या कंपन्यांनासुद्धा भारतामध्ये स्वतःची उत्पादन क्षमता वाढवण्याची आणि स्थापन करण्याची त्यांनासुद्धा एक इन्सेंटिव्ह मिळेल। तर ह्यासाठी सर्व मोबाईल कंपन्या म्हणतात की ही PLI स्कीमही अजून 5 वर्ष वाढवा। ज्या कंपन्या मोबाईल फोन्सचे कॉम्पोनंट्स बनवतात जसं की बॅटरी, त्यानंतर चिप्स, मोबाईल फोनच्या स्क्रीन्स हे भारतामध्ये आपली उत्पादन क्षमता फक्त एकाच अटीवर लावू शकतील। त्यातली महत्त्वाची अट म्हणजे त्यांची भारतामध्ये जोरदार विक्री व्हायला पाहिजे। तर हे होण्यासाठी भारताने पहिलं म्हणजे स्वतःची मोबाईल फोन विकण्याची क्षमता वाढवली पाहिजे। यासाठी मोबाईल फोन कंपन्या भारत सरकारकडे आग्रही आहेत की तुम्ही ही PLI स्कीम अजून 5 वर्ष वाढवा।
PLI स्कीम 5 वर्ष वाढवली तर भारत सरकार आणि या कंपन्यांच्या मध्ये जे पूर्ण जगामध्ये मोबाईल फोन्स उत्पादन आणि विक्री केले जात आहेत त्यापैकी 30 ते 35% भारतामध्ये उत्पादन केले जातील. तसंच भारतामध्ये जे मोबाईल फोनचं उत्पादन आत्ता $70 अरब एवढं आहे ते वाढून जवळजवळ $130 अरब पर्यंत जाईल आणि $70 अरब नुसती भारतातून 2031 पर्यंत दरवर्षी निर्यात व्हायला लागेल. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर समजा मोबाईल फोनचं उत्पादन भारतात झालं तरच त्याच परिस्थितीमध्ये ही सगळी मोबाईल फोनची इकोसिस्टीम आहे, बॅटरी, मोबाईल स्क्रीन्स इत्यादी, ही सगळी इकोसिस्टीम भारतामध्ये चायनामधनं येईल. चायनामधनं ही इकोसिस्टीम भारतात पूर्णपणे आली नाही तरी भारताला एक चायनाच्या बरोबरीचं किंवा चायनानंतर सगळ्यात दुसरं मोठं प्रोडक्शन हब हे भारताला मोबाईल फोनसाठी होता येईल. आत्ताच्या घडीला सुद्धा मोबाईल फोन सगळ्यात जास्त उत्पादन करणारा चायना प्रथम देश आहे. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चायनामध्ये भारताच्या तुलनेमध्ये मोबाईल फोन 5 ते 8% जास्त स्वस्त बनवले जातात. चायनामध्ये हे होऊ शकण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मोबाईल फोनमध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू ही चायना स्वतः बनवतात, जसं की स्क्रीन, बॅटरी इत्यादी. त्यामुळे चायनाला मोबाईल फोन भारतापेक्षा 5 ते 8% स्वस्त बनवणं परवडू शकतं. भारतामध्ये आता याची स्पर्धा करण्यासाठी म्हणजे 5 ते 8% जे चायना कमी किमतीत मोबाईल फोन बनवत आहेत ते कॉम्पेन्सेट करण्यासाठी भारतामध्ये लेबर कॉस्ट कमी आहे. म्हणजे भारतामध्ये जे कामगारांचे पगार आहेत ते चायनाच्या तुलनेमध्ये कमी आहेत, तर त्यामुळे भारत तिकडे पैसे वाचू शकतो. परंतु भारत कामगारांना कमी पगार देऊन निरंतर तिकडे पैसे वाचवू शकत नाही. यासाठी भारताला सुद्धा ज्या प्रकारे चायनामध्ये मोठ्या प्रमाणात बॅटऱ्या, स्क्रीन्स इत्यादी बनवले जातात ते सगळं भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बनलं पाहिजे, जेणेकरून भारतामध्ये सुद्धा मोबाईल फोन बनवण्याची किंमत चायनाच्या तुलनेमध्ये बरोबर येईल. ह्यासाठी भारत सरकार बऱ्याच गोष्टी करतं आहे. भारत सरकार आपलं जे रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, यात निरंतर सुधार करत आहे की जेणेकरून फॅक्टरीपासून ते पोर्टपर्यंत मोबाईल फोन कमीत कमी किमतीत नेले जाऊ शकतील. परंतु ध्येयाबरोबर ही PLI स्कीमसुद्धा वाढवावी असं या सगळ्या मोबाईल कंपन्यांचं म्हणणं आहे. भारत सरकारचं आणि या मोबाईल कंपन्यांचं ध्येय असं आहे की 2031 पर्यंत प्रत्येक 3 मोबाईल फोनमधला 1 मोबाईल फोन किमान भारतामध्ये बनला असला पाहिजे. म्हणजेच की भारतामध्ये मोबाईल फोनचं जे प्रोडक्शन आहे, जे उत्पादन आहे ते कमीत कमी 30 ते 35% असलं पाहिजे. तर मित्रांनो, या PLI आणि मोबाईल फोन उत्पादनाच्या संदर्भात अजून माझ्याकडे काही नवीन माहिती आली तर मी नक्कीच नवीन व्हिडिओ बनवून आपल्याकडे घेऊन येईन. हा व्हिडिओ समजा आपल्याला रोचक वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत आपली आज्ञा घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.